प्लीज तू आता मला काहीतरी सांगू नकोस. एक तर मला अंधाराची भीती वाटते जेन्युइनली, आणि त्यात माझ्या पायावरून काहीतरी गेलं. ठीक, कसं असतं ना, अंधाराची भीती आपल्याला का वाटते माहिती आहे ना, त्याचं एक लॉजिक. जेव्हा अचानक आपल्या डोळ्यासमोर अंधार येतो ना, तेव्हा तो अंधार अडॅप्ट करायला आपल्या डोळ्यांना थोडा वेळ जावा लागतो. तू वेडा आहेस का सरासा? कसं असतं ना, अशा वेळी आजूबाजूचे आत्मे असतात ना, त्यांना असं वाटतं की हे आपलंच मोकळं मैदान आहे, म्हणून ते कसेही फिरायला. अगं काय नाही, सॉरी सॉरी सॉरी, जोक केला. हात आहे माझा. कसली दिसतेस तू घाबरल्यासारखी. इथे देतोस प्लीज. हा, एक मिनिट. हा, तू बघ, मी वरनं लाईट धरतो. लागलं. नाही, मला गुदगुल्या झाल्या. काय अशी काय बसली आहेस? एवढं काय आवरायचं ते? थँक्यू, तू माझा जीव वाचवला. जीव? थँक्यू उंदीर मामा, तुम्ही आज मला आनंद दिला. तुम्ही खोटे आहात ना सगळे? मला कळलं, मी वाटलं नव्हतं असं नाही की खरं नसेल असं, पण वाटत होतं मला की असं खरं नसेल कदाचित. पण मी एक कातडं ओढून घेत होते डोळ्यांवरती, खूप प्रेमाचं आणि खूप विश्वासाचं. कारण माझ्या प्रेमाची माणसं सांगतायत मला, ओम सांगतोय ते खरंच असेल.
ज्योत से ज्योत मिला के चलो प्रेम की हो तू राहा ना आज इथे. का गप मला भीती वाटतेय म्हणून म्हटलं. अच्छा अगं पण असं कसं राहणार लोक काय म्हणतील काय अश्विनी म्हणली कोण पाहणार आहे. मला आता इथे असं मस्त वाटतंय असा निवांतपणा आपल्याला कधी मिळेल पुन्हा ए ईशा ऐकून दे छोटासा अरे वा ईशा काय कधीची फोन करते मी का उचलत नाहीस फोन. सॉरी मी जरा आतल्या खोलीत होते म्हणून नाही घेतला. ठीक आहे. ए ऐक ना आजोबांना डिस्चार्ज मिळालाय सुखरूप घरी परत येत आहेत. गुड छान. काय झालंय तुला काय नाही. काय बरं नाहीये का. नाही बरं आहे की. मग भांडण झालंय. येस असं मला काहीच झालं नाही. माझं फक्त जरासं डोकं दुखतंय बस. वाव डोकं दुखतंय मस्त. ही सुद्धा सेलिब्रेट करण्यासारखी गोष्ट आहे. असं कर तुझ्या त्या प्रियकराला बोलवून घे म्हणजे तुझे सगळे रोग दूर होतील. काय मी नसताना मजा केली ना तुम्ही. माझी आठवण सुद्धा आली नसेल तुम्हाला. कसं आहे हो काय चाललंय तुमचं. अश्विनी तुझ्याकडे ते हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्टचं बेअर ऍक्ट आहे का. पण डिरेक्टली ऍडॉप्शन काय प्रॉब्लेम आहे. सेक्शन 13 रेफर करायचं. मला परवा आर्ग्युमेंट आहे कोर्टात. एवढं जड पुस्तक कोर्टात नेणं शक्य नाहीये. तुझ्याकडे आहे का नाही नसेल तर मला विकत घ्यायला म्हणून विचारते. एक मिनिट ईशा काय झालंय तुला. आवाज का असा येतोय. काही नाही सांगितलं ना. हे तू जगाला गंडवू शकतेस मला नाही. काय झालंय सांग. पार्किंग मध्ये भांडण झालं माझं. ओमला दे ओमला दे. ओम नाही इथे आता. मला त्या आश्रमाचा नंबर हवा होता जरा. कुठल्या आश्रमाचा. तुझी आई गेली होती ना मेडिटेशन साठी. हा हा पूर्णानंदांच्या आश्रमाचा. बरं SMS करते मी. पण काय ग तुम्ही आता हनीमूनचे प्लॅन्स करायचे या आश्रमात जाण्याचा काय प्लॅन करताय. हा तू मेसेज कर मला लवकर. बाय. ऐक प्लीज माझा फोन उचल ईशा. कळत नाही का अक्कल नाहीये. हे बघ पुन्हा जर मला तू फोन केलास ना तर मी डायरेक्ट पोलिसात कंप्लेंट करेन. मी सांगून ठेवते. इशू काय झाले अगं. सॉरी आई. मला एक
एक माणूस सारखा त्रास देत होता फोन करून, ब्लँक कॉल्स. म्हणून मी म्हणत होते की मी पोलिसात कंप्लेंट करेन, बाकी काय. अगं कोण इशू, कोण त्रास देते तुला? आणि कोण माणूस आहे तो? एक काम कर, तो नंबर मेसेज कर मला, मी मोठ्या बाबांना दाखवते. ते थोरात साहेब आहेत ना, ते मोठ्या बाबांच्या ओळखीचे आहेत. असा त्रास देतो म्हणजे काय? मोठे बाबा बरोबर थोरात साहेबांना ते सगळं सांगतील आणि ते शोधून काढतील बरोबर. आई, आय कॅन हँडल माय सेल्फ. काय इशू, काहीतरी काय बोलतीयस? काय आय कॅन हँडल माय सेल्फ? आई, तू का फोन केला होता? मी ना, हा अगं मी ते विचारायला फोन केला होता की वाढदिवस कसा झाला. कोणाचा? कोणाचा म्हणजे काय इशू? ओमच्या बाबांचा. मेमोरेबल, क्वाईट मेमोरेबल. त्यांना फोन देतेस का इशू? जरा मी बाबांना त्यांना विश करायला लावते, बरं दिसेल ना जरा. ते नाही आहेत, ते नाहीच आहेत आत्ता. काय झालं इशू? काही म्हणजे सर्दी झाली आहे का ग तुला? आई, तुझ्याशी बोलताना एक चित्र सुचलंय मला आत्ता. एक मुलगी आहे, एक छोटस घर आहे, पिवळं शेत आहे घराच्या समोर, मस्त हिरवगार. दारात 2 बैल आहेत, एक पांढऱ्या रंगाचा आहे आणि एक काळ्या रंगाचा आहे. वा, ती दाराच्या चौकटीतली मुलगी आहे ना, तिच्या चेहऱ्यावरती स्माइल आहे. अचानक काय होतं, एक काळ्या टोळांची टोळधाड येते समुद्रासारखी उंचच्या उंच, पण त्या दारातल्या मुलीच्या चेहऱ्यावरती स्माइल आहे. हा, आणि एक घार गिरट्या घालते, तरी त्या दारातल्या मुलीच्या चेहऱ्यावरती स्माइल आहे. इशू, तू पहिलं सगळं वर्णन केलंस ना, किती गोड ग, भरूनच आलं मला अगदी. पण ते शेवटी ते हे का, म्हणजे टोळधाड आणि घार का ग? का म्हणजे काय आहे, घार आहे ऍक्च्युली ना. मला खरं तर काय सुचलं होतं माहितीये का, एक डोंगरावरती याचा वडवा पेटलाय, भयानक वडवा, आणि तो त्या शेताला असं खाक करून टाकतो, जाळून टाकतो. पण मी म्हटलं की त्याच्यापेक्षा टोळधाड बरी, कारण वडव्याचं कसं असतं की एका क्षणात शेत जळून खाक होतं, त्या शेताला कळतच नाही आपल्याबरोबर नेमकं काय झालं, त्याच्यापर्यंत काही पोहोचतच नाही. टोळधाडीचं कसं असतं ना की टोळ त्यांना हवं ते खातात, त्यांना हवं तेवढं, आणि नको असलेलं असं अर्धवट सोडून निघून जातात. त्या वेदना असतात ना, त्या जास्त भीषण असतात. त्यांचा प्रॉब्लेम जास्त जास्त मोठा असतो. पण तरी त्या दारातल्या मुलीच्या चेहऱ्यावरती स्माइल आहे. नाही, ते सगळं ठीक आहे, पण इशू, आधीच कसं छान होतं ग सगळं. पण ते टोळधाड आणि घार शेवटी तसं नको बाई. ते पहिल्यासारखं बघ ना. मला सुंदर चित्र काही अपेक्षित नाहीये, हे जर का तुला कळत नसेल तर काही पॉइंट नाहीये आपण बोलतोय त्याला. बरं 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 बाबा, आम्हाला नाही कळत तुम्हाला काय म्हणायचंय ते. हा, पण तुझं म्हणणं कळणारा, तुला समजून घेणारा मुलगा मिळालाय ना तुला इशू आता. इशू, तू तर लग्न होऊन जाणार नाही ग. मला त्या कल्पनेनेच कसं तरी वाटतं, धडधडायला लागतं छातीमध्ये, माहितीये का.
आई, हे आत्ता आपण बोलताना मला आणखीन एक चित्र सुचलंय, सांगू? म्हणजे घर गेलं, शेत गेलं, बैल गेले, वधाड पण गेली. आपण ती दारातली मुलगी आहे ना, तिच्या चेहऱ्यावर वेड्यासारखं स्माईलच आहे. आणि तिथे अशा ते जळून गेलेलं शेत आहे ना, आता ते काळं पडलंय, पूर्वी ते पिवळं होतं. तिथे हसत उभी आहे. तिने काय केलं, तिने बैलांच्या गळ्यातली घंटा काढली आणि ती एकटीच वाजवत बसली. घार होती वरती, तिला पिटाळण्यासाठी ती अशी फिरवतच बसली ती घंटा. आपण तिच्या चेहऱ्यावरतीच पाहिल्या. इशू, मी तुझ्याशी काहीतरी बोलतीये, काहीतरी सांगते तुला बाळा. मी तुझ्याशी काहीतरी बोलते. बर, आम्ही उद्या ओमच्या वडिलांना भेटायला येतो. ते मी येते उद्या सासवडला. का? का म्हणजे काय, मी तुमच्या घरी येऊ नको तर मला तू तसं सांग, पण मला सांग, मला स्पष्ट सांग, मला चालेल. मी येऊ नको का? तुझं डोकं फिरलंय इशू, कळलं का? आत्ता आपण नकोच बोलायला, नाही तर भांडण होईल आपलं. तू ये उद्या, मी वाट बघते तुझी. हा, ये उद्या. थँक्स. नाही, नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम. माझा ऐकून घ्या. मारू नका, मारू नका, प्लीज मारू नका. अरे नाही, मेंदू फोडलाय.